थोड्याच वेळात मनसेचा मेळावा सुरू होत आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत। नेस्को सेंटर इथे मनसेचा महत्त्वाचा असा मेळावा पार पडतोय आणि पदाधिकाऱ्यांना नेमकं राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल। मनसेचा अतिशय महत्त्वाचा असा हा मेळावा आहे आणि थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होईल। राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार, काय कानमंत्र देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आपण आता पाहतोय अमित ठाकरे इथे दाखल झालेले आहेत। मेळाव्याच्या ठिकाणी अमित ठाकरे दाखल झाले तर राज ठाकरे आता थोड्याच वेळात हा मेळावा घेतील। अविनाश जाधव यांनी काय बोलले आपण पाहूयात। मी तुम्हाला सांगतो, मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ आहे की तुम्ही विचाराच्या पलीकडे। अंबरनाथ मधली एक यादी आहे, त्या यादीमध्ये एका महिलेचं नाव हे महाराष्ट्र आहे आणि तिचं आडनाव पण महाराष्ट्र आहे। सो हे असं कसं असू शकतं ना? तुम्ही प्रत्येक यादीला एक BLO केला, बूथ लेवल ऑफिसर, मग तो यादी चालू त्या यादीमध्ये असलेला मतदार त्याचं नाव बरोबर आहे हे तो चेक करतो की नाही, की फक्त आपलं सरकार हे त्यांना पगार देण्याचं काम करतं? कारण ज्या यादीवर जो BLO ऑफिसर नेमलेला आहे त्याला त्याचा वेगळा पगार मिळतो, पण जर असे मतदार देखील तो शोधून फाइंड आउट करून काढू शकत नाही तर मला असं वाटतं की पहिली कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय अपडेट्स मिळतात आपल्याला? दीपाली, आज 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद जी आहे ती शिवसेना भवन येथे होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, जयंत पाटील, बाळा नांदगावकर शिवाय इतर विरोधी पक्षातील नेते मंडळी जी आहे ती या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणार आहे। प्रामुख्याने विरोधी पक्षांनी काही दिवसापूर्वीच मंत्रालयामध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि विविध मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले होते। प्रामुख्याने मतदार यादीतील घोळ असेल, बोगस मतदान असेल, या अनुषंगी मुद्दे उपस्थित केले होते। मात्र अद्यापही विरोधकांना समाधानकारक उत्तर जे आहे ते निवडणूक आयोगाकडून मिळालेलं नाही आहे। त्यामुळेच आता या संदर्भात विरोधक जे आहे ते आंदोलनाची हाक देणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते आणि या संदर्भातच दुपारी 3 वाजता शिवसेना भवन इथे महत्त्वाची पत्रकार परिषद आहे ती पार पडणार आहे। त्यामुळे एकीकडे आपण बघतोय की मनसेचा मेळावा देखील याच मुद्द्याला घेऊन होते। काही वेळात मनसेच्या या मेळाव्याला सुरुवात देखील होईल। राज ठाकरे जे आहेत ती त्यांची भूमिका या मेळाव्याच्या माध्यमातून स्पष्ट करतील, कार्यकर्त्यांना सूचना देतील। त्यासोबत आपण बघतोय की दुपारी शिवसेना भवन येथे 3 वाजता एक महत्त्वाची पत्रकार परिषद सर्वपक्षीय विरोधी पक्षांची होते। त्यामुळे तिथे देखील आता या सगळ्या निवडणूक आयोगाच्या अनुषंगे आंदोलनाचं हत्यार जे आहे ते विरोधकांकडून उपसलं जाणार आहे। त्यामुळे आपण म्हणू शकतो की विरोधक आता एकीकडे चर्चेच्या फेरी झडलेल्या आहेत, त्यानंतर आता रस्त्यावर उतरून देखील या सगळ्याच्या अनुषंगे विरोधक जे आहे ते आपली भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतील। निश्चितच देवेंद्र, याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद देवेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।